बरेचसे विरोधक टीका सुद्धा करतायत की जरांगे पाटील यांना सरकारकडून बऱ्याच वेळा फसवलं जातं, काय सांगणार? जरांगे पाटील यांना सरकारकडून फसवलं जातं किंवा गाजर दिलं जातं असं बऱ्याच जणांची टीका आहे, काय भावना आहे? नाही, आमची लढाई आम्ही लढतोय. आता देणं नाही देणं हे सरकारचं काम आहे. फसवलं असेल तर आम्ही समाजाला नाही फसवलं, या आंदोलनाने समाजाला नाही फसवलं, तर सरकार हे सगळ्या गोष्टी फसवणूक करत आहे मराठा समाजाची. मराठा समाज पहिलेसुद्धा त्याच ताकदीनं मनोजदादांच्या सोबत होता आणि आज साधी बैठक बोलवली तर इथं सभेचं रूपांतर तुम्ही पाहू शकता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज इथं आला. त्याच्यामुळं फसवणूक जर झाली म्हणत असेल तर त्यानं सरकारला भांडायला पाहिजे. सरकारचे पैसे घेऊन उगाच त्या कॅमेरा पुढे येऊन दिवे लावायला नाही पाहिजे. काही जण असं म्हणतात की काहीच जणाला या आंदोलनामुळे लाभ होतोय अशी टीका होते, काय वाटतं? थोडं थोडं होईल ना. आता ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र मिळत आहे. ज्यांच्या उद्या त्यांच्या पण नोंदी मिळतील, चालू आहे. याच जय शिवराय, याच तुमच्या प्रश्नाला जोडून एक उत्तर देतो. जसं की संघर्षयोद्धा मनोजदादांनी सांगितलेलं आहे, वारंवार सांगितलेलं आहे मराठा सेवकांना आणि समाज बांधवांना सगळ्यांना, की वारंवार आपल्याला ही लढाई लढावं लागणार आहे. जसं की छत्रपती शिवरायांनी एकाच वेळी कुठं स्वराज्य निर्माण केलं नव्हतं. वारंवार त्यांनाही लढाया लढावं लागल्या होत्या त्यावेळी. त्याच प्रकारे आत्ता देखील आपण वारंवार लढावं लागणार आहे या सरकारच्या विरोधात. त्याशिवाय आपल्याला हे पदरात पडणार नाही. आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण लढतोय, मुंबईला जातोय, काही ना काही घेतल्याशिवाय आपण माघारी येत नाही आहे. सरकार त्याची नंतर 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी अंमलबजावणी करत नाही. हे कुठंतरी सरकारची इच्छा होत नाही देण्याची. त्यासाठी वारंवार या सरकारला धारेवर धरण्यासाठी आज निर्णायक बैठक संघर्षयोद्धा मनोजदादांनी बोलवलेली आहे. आणि या बैठकीला आपण पाहू शकता आज इथं लाखोंच्या संख्येने अंतरवली सराटी येथे आपले मनोजदादांचे मावळे आलेले आहेत. आणि आता जो निर्णय होईल तो पुढच्या आंदोलनाची दिशा आज या ठिकाणी ठरणार आहे. बरं, याआधी सुद्धा मुंबईपर्यंत गेलं होतं आंदोलन, मुंबईपर्यंत गेलं होतं, पण बरेच जण असं म्हणतात की जरांगे पाटलांनी काही अभ्यासक सोबत घेतले पाहिजे, कारण अभ्यासक नसल्यामुळे जरांगे पाटलाला एक GR दिला जातो, नंतर कळतं की या GR काहीच हाती लागलं नाही, काय वाटतं? ॲक्च्युली याच्यामध्ये मनोजदादांचा अभ्यास त्यांनी 20 वर्ष तो अभ्यासच केलेला आहे. त्याला कुठलंही आता नवीन जे उठसूट कोणी येणार माझा अभ्यास आहे माझा आहे का, ऐकतात ना पाटील, परंतु तुमचं कुठल्याही समाजाला धरून आणि ज्या सरकारची बाजू घेऊन तुम्ही जर मनोजदादांना असे क्रॉस क्वेश्चन करत असतील तर ते मनोजदादांनाही मान्य नाही आणि समाजालाही मान्य नाही. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास मनोजदादांनी करूनच ही पुढची लढाई आत्तापर्यंत जी लढाई उभी केली ती अभ्यास करूनच लढाई उभी केली. आणि या अखंड मराठा समाज, महाराष्ट्र राज्याचा आणि संपूर्ण मराठा सेवकांचा मनोजदादावर ठाम विश्वास आहे. मराठ्यांना आरक्षण OBC देऊ शकतात फक्त संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटीलच देऊ शकतात. दुसरा कुणी माईका लाल अजून पैदा झाला नाहीये मनोजदादांना क्रॉस क्वेश्चन करायला. दादा, मुंबई इथे ज्यावेळेस GR दिला त्यावेळेस जरांगे पाटील म्हणाले होते की आपल्याला आरक्षण भेटले, परंतु आता त्या GR नुसार, पण आता तो GR असं सांगितलं जाते की तो फसवा आहे. तो GR काढला होता, त्याची अंमलबजावणी करणं सरकारचं काम आहे. आपण उपोषण करून मुंबईमध्ये आंदोलन करून GR मिळवला, परंतु GRची अंमलबजावणी जर हे सरकार करत नसेल तर कुठेतरी परत सरकारला जाब विचारण्यासाठी मोठं आंदोलन, मागे जे आंदोलन झाले त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची आता गरज आहे आणि सरकारला जाब विचारण्याची गरज आहे. त्याचीच दिशा ठरवण्यासाठी आज संघर्षयोद्धा मनोजदादांनी ही भव्य राज्यव्यापी बैठक, इथं लाखोंच्या संख्येने आज मावळे आलेले आहेत. त्यांना थोड्याच वेळात संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. आपल्यासोबत दादा बोल, काय भावना एकंदरीत? याआधी सुद्धा GR दिला होता, पण त्या GR नुसार काहीच हाती लागलं नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि आज परत एकदा ही मीटिंग घ्यायची गरज पडली, काय वाटतं? GR ना काही हाती लागलं नाही, हे सगळं अपयश हे सरकारचं आहे, ना की दादाचं किंवा समाजाचं. समाज आजही लाखोच्या संख्येने दादाच्या पाठीमागं आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ही आरक्षणाची भाकरी जात नाही ना, तोपर्यंत ना समाज मागं हटणार ना मनोजदादा मागं.